नमस्कार. आज आपण इंग्लिशचं पहिलं लेक्चर सुरुवात करतो. इंग्लिशच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण A to Z लेटर शिकायचे आहेत. कुठले A to Z लेटर शिकायचे आहेत आणि A to Z लेटर शिकताना त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण A to Z लेटरचं वाचन करणार आहोत. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z हे A to Z लेटर आहेत आणि हे टोटली किती आहेत तर 26 आहेत. किती आहेत 26. A to Z लेटर किती आहेत आपल्याकडे 26 आहेत. बघा जेव्हा आपण A to Z चं वाचन केलं त्याच्यानंतर आपण बघतोय की हे लिहिताना एक पद्धत आहे. ABCD कशीही लिहून चालत नाही तर त्याच्या लिहिण्यामागं एक काहीतरी एक वेगळा प्रकार आहे की असाच लिहितात. बघा प्रत्येक ठिकाणी लाईनी दाखवल्यात तुम्हाला. प्रत्येक ह्याच्यामध्ये लाईनी आहेत. एक नंबरला काय करायचंय ॲरो काढायचंय म्हणजे वरती जायचंय वरनं परत खाली यायचंय आणि मध्ये एक रेष मारली की 2 नंबर तयार होतो. 3 नंबरला तसंच होतंय. काय होतंय पहिल्यांदा एक रेष मारतोय उभी खाली मारतोय ॲरो त्याच्यानंतर इकडून काय करतोय आपण त्याला गोल घुमवतो. ह्याला किती नंबर दिलाय त्यांनी 2 नंबर दिला. सी लिहिताना असा सी लिहिला जातो. डी लिहिताना वरनं खाली रेष आणि इकडून सुरुवात केली जाते. ई लिहिताना पण त्याच पद्धतीने लिहिला जातोय. वरून खाली रेष एक सरळ वरून खाली रेष वरती एक रेष परत मध्ये एक रेष परत खाली एक अशा पद्धतीने काय लिहिला जातोय ई लिहिला जातोय. एफ लिहिताना पण तीच पद्धत आहे की वरनं खाली रेष परत आडवी एक रेष परत मध्ये एक रेष. जी लिहिण्याची पण तीच पद्धत आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी नंबर दिलेले आहेत. आपण नंबर वाईज काय करायला लागते ABCD लिहायला लागते. म्हणजे आता आपल्याकडे जर नंबर असेल A आपल्याकडे जर नंबर असेल A मग A जर मला काढायचा असेल तर पहिल्यांदा A ला काय करायला लागते पहिल्यांदा एक रेष बरोबर कुठून जायचंय खालून वर जायचं आणि 2 नंबरला मध्ये रेष. हा काय तयार झाला A तयार झाला. म्हणजे बघा A काढण्याची पद्धत कशी आहे खालून वर जायचंय आणि मध्ये एक रेष मारायची इथून सुरुवात करायची आणि इथं काय होतंय तुमचा एंड होतोय. त्याच्यानंतर B काढताना पण तसंच एक सरळ रेष मारली आणि वरनं सुरुवात केली. C काढताना पण तसंच केलंय त्यांनी. डी काढताना पण एक सरळ रेष त्याच्यानंतर वरनं खाली. म्हणजे बघा ABCD काढण्याची एक पद्धत आहे. त्या प्रकारेच आपल्याला ABCD काय करावी लागते काढावी लागते. त्याच्यानंतर पुढचं बघूया आपण ABCD स्मॉल लेटर मध्ये कशी लिहितात. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z ह्या पद्धतीने आपण काय लिहितो रे ABCD लिहित असतो. ही झाली तुमची स्मॉल लेटर ABCD. बघा आता स्मॉल लेटर ABCD लिहिताना सुद्धा A कसा आहे B कसा आहे C कसा आहे D कसा आहे E कसा आहे F कशा प्रकारे आहे G H I J म्हणजे प्रत्येक जण कसं कसं लिहिलंय हे आपल्याला ह्याच्यामध्ये शिकत असतो. आता W काढताना W असाच काढावा लागतो. ही चुकीचं W आहे. यांनी काढताना दाखवलंय W कसा काढायचा आहे म्हणजे याच्या तिन्ही लाईनी कशा आहेत बरोबर आहे. बघा व्हीचं पण तसंच आहे. यूचं पण बघा असा W काढून चालत नाही. ही चुकीची पद्धत झाली W लिहायची. W अशाच प्रकारे लिहिला जातो. त्याच्यानंतर Q बघा P आणि Q Pचं तोंड कुठे आणि Qचं तोंड कुठे. R कशा पद्धतीने लिहिलाय आपले विद्यार्थी असा R लिहितात. हा R बरोबर आहे का तर नाही. R लिहिताना असाच R लिहिला जातो. इथं त्यांनी दाखवलेलं पण आहे आपल्याला. म्हणजे हे पूर्णपणे एकसारखंच आलं पाहिजे. आता के लिहिताना पण काही काही विद्यार्थी पहिलं अक्षर मोठं छोट
जेव्हा के लिहितात विद्यार्थी तेव्हा ते काय करतात, एक सरळ रेष ती पण मोठी देतात, इथून एक रेष आणि ही एवढीच काढतात. हा के बरोबर नाही. के लिहिण्याची पण एक पद्धत आहे बघा. अशा प्रकारेच काय लिहिला जातो, के लिहिला जातो. त्याच्यानंतर आपण अल्फाबेटिकल ऑर्डर शिकणार आहोत. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये बघा तुम्हाला सगळ्यांना लेटर दिसतं ते नी, के, नेक, आय, माउथ, फूट, लेग, चिक, कॅट, मॅट, आईस. बरोबर. आता ह्या सगळ्या जेव्हा आपण अल्फाबेटिकल ऑर्डर करायची असते किंवा लावायची असते तेव्हा पहिल्यांदा काय बघितलं जातं, तर पहिलं लेटर बघितलं जातं. जसं की यान, जसं की पहिला लेटर यन, ई, यम, यफ, यल, सी, सी, यम, आय. आता सगळ्यांनी गंमत बघितली का रे, इथं दोन दोन सीचे लेटर आहेत, दोन आहेत ना, एक चिक आणि एक कॅप आहे. आता ह्याच्यामध्ये कसं करायचं की जेव्हा आपण एबीसीडी लिहितो त्याप्रमाणे आपल्याला एबीसीडी अल्फाबेटिकल ऑर्डर लावायची, म्हणजे एबीसीडी प्रमाणे हे लेटर काय लावायचे आहे आपल्याला लावायची आहे की पहिलं कुठलं लेटर आहे. आता बघा पहिल्यांदा सीच येणार आहे, बरोबर आहे, पण सी मधलं पण कुठलं लेटर पहिलं लिहायचं, चिक लिहायचं का कॅप लिहायचं, बरोबर. तर इथं काय करायचं, इथं दुसरं लेटर बघायचं, इथं एच आहे आणि इथं ए, बरोबर. मग आपण पहिल्यांदा ए येतो ना, एबीसीडी मध्ये पहिल्यांदा लेटर काय येतं, ए. आता सी तर आहे दोघांमध्ये, सी कॉमन आहे, पण त्याच्यानंतरचं जे काही लेटर आहे ते एच आहे का ए आहे. आता इथं पहिल्यांदा लेटर एच आहे, त्याच्यानंतरचं लेटर कॅप मध्ये पहिलं लेटर काय ए. तर ह्या दोघांमध्ये बघायचं पहिलं लेटर कुठलं येतं, तर पहिलं लेटर काय येणार आहे माझं, ए येणार आहे. म्हणून मी लिहिताना पहिल्यांदा काय लिहिणार आहे, सी ए पी, कॅप लिहिणार आहे. पहिलं लेटर मी काय लिहिणार आहे, कॅप. त्याच्यानंतर मी काय लिहिणार आहे, चिक, एस एच डबल ई के, चिक, बरोबर. त्याच्यानंतर सी झाला, सी नंतर डी आहे का, डी नंतर ई, ई आहे का, आय ना, ई म्हणजे काय, आय, ई वाय ई. आय नंतर काय येतं, एफ. त्याच्यानंतर बघा एबीसीडीची सुरुवात झाली, ए चा लेटर कुठंच नाहीये, बी चा लेटर ही नाहीये, सी चे दोन लेटर आहेत, त्याच्यामध्ये सेकंड वाले आपण बघितले की दोन लेटर मध्ये सेकंड काय आलंय, ए आलाय. ए आधी येतो का एच आधी येतो, तर ए आधी येतो, म्हणून कॅप आपण पहिल्यांदा घेतलं. सी झाल्यानंतर डी बघितला, डी नाहीये, ई आहे, ई झाला, ई नंतर एफ आहे, एफ नंतर ए बी सी डी ई एफ जी, जी आहे का, जी नंतर एच, आय, आय आहे, बघा पहिल्यांदा मी कॅपिटल लेटर बघते कुठलं कुठलं फर्स्ट लाईन. ए नाहीये माझ्याकडे, बी नाहीये, सी आहे, सी नंतर माझ्याकडे ई आहे, ई नंतर एफ, जी, एच, आय, जे, के नाही, एल आहे, एल फॉर लेट, एल, एम, पण एमचे पण दोन आहेत, एक माउथ आहे आणि एक मॅप आहे. तर माझं पहिलं लेटर काय येणार आहे तसं सांगितलं, एम एम बघायचं आहे. एम नंतरचं कुठलं लेटर आहे, इथं ओ आहे आणि इथं ए. मग पहिल्यांदा काय येणार आहे आपल्याकडे, ए येणार आहे, एम ए पी, मॅप येणार आहे. मॅप नंतर काय येणार आहे आपल्याला, माउथ येणार आहे. बघा सी पासून सुरुवात झाली लेटर लिहायला, सी, कॅप, चिक, आय, फूट, आय, आईस, आईन, लेग, मॅप, माउथ झाले लेटर. अजून काय लेटर राहिलं आपला, यन राहिलं. यन नंतर काय येतं, यन येतं, एन ई सी के, नेक. बघा त्याला म्हणतात अल्फाबेटिकल
ऑर्डर काय म्हणतात त्याला, अल्फाबेटिकल ऑर्डर. आता बघा अल्फाबेटिकल ऑर्डर लावताना प्रथम आपण काय बघतो की एबीसीडी मधलं फर्स्ट लेटर कुठलं बघायचं. प्रत्येक ह्याचं फर्स्ट लेटर बघितलं, फर्स्ट लेटर मध्ये काय येतं, प्रत्येकाचं फर्स्ट लेटर बघितलं. फर्स्ट लेटर नंतर आपण त्याच्यानंतर काय बघणार आहोत की जर फर्स्ट लेटर सेम असेल तर त्याच्यानंतर कुठलं लेटर आहे, ए येतोय, बी येतोय, सी येतोय का डी येतोय. त्याच्यानंतरचं पहिलं लेटर कुठलं येतं, तिथं ए येतोय, त्याच्यानंतर एच येतोय, त्यानंतर ई, एफ, आय, एल, यम, यम आणि एन. हे झाले आपला अल्फाबेटिकल ऑर्डर. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत वॉवेल. काय बघणार आहोत, वॉवेल आणि कॉन्सोनंट. वॉवेल म्हणजे काय, पहिला प्रश्न. पहिल्यांदा काय बघायचं, वॉवेल. आपल्या मराठीमध्ये वॉवेलला मराठीमध्ये काय म्हणतात, स्वर, आणि ह्याला म्हणतात व्यंजन. बरोबर. आता बघा स्वर, स्वर किती आहेत तर 5च आहेत. 1 2 3 4 5. किती आहेत, टोटली 5. आणि मग राहिलेले सगळे काय आहेत, कॉन्सोनंट आहेत. ह्यालाच आपण व्यंजन असे म्हणतो. स्वर आहेत ए ई आय ओ यू. किती स्वर आहेत, 5च स्वर आहेत. ए ई आय ओ यू हे टोटली 5च स्वर आहेत. आणि ह्या 5 स्वरांना आपण काय म्हणतो, वॉवेल्स असे इंग्लिश मध्ये म्हणतो. तर ह्यांना काय म्हणतो आपण, कॉन्सोनंट असे म्हणतो. म्हणजेच हे काय आहेत, व्यंजन आहेत. आता बघा ए ई आय ओ यू आपले टोटली किती आहेत, 26 आहेत. बरोबर. त्यातलेच 5 इकडे गेले, किती गेले इकडे, 5. मग राहिलेले 21 काय आहेत, आपले कॉन्सोनंट आहेत. स्वर आहेत, स्वर आहेत कुठले आहेत, ए ई आय ओ यू. ए ई आय ओ यू ह्याला आपण काय म्हणतो, स्वर म्हणतो. तो कॉन्सोनंट कशाला म्हणतो की बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन ओ एन पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. ह्यांना आपण काय म्हणतो, कॉन्सोनंट असे म्हणतो. बघा आयडेंटिफाय वॉवेल्स अँड कॉन्सोनंट. आता आयडेंटिफाय करायचे म्हणजे आपल्याला कॉन्सोनंट आणि हे काय करायचे आहेत, शोधायचे आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं की आपले स्वर किती आहेत, 5. आणि व्यंजने किती आहेत, 21. किती आहेत, 21. बघा आता पहिलंच लेटर आपलं काय आहे, ए. ए काय आहे आपलं, वॉवेल्स. वॉवेल्स साठी मी व्ही लिहिते. टी काय आहे आपलं, कॉन्सोनंट म्हणजे ह्याला सी लिहिते, हे व्यंजन आहे म्हणून. ओ पण काय आहे आपलं, स्वर आहेत म्हणून त्याला व्ही लिहिते. पी पण काय आहे आपलं, स्वर आहे का, नाही. स्वर कुठले कुठले आहेत, ए ई आय ओ यू. पण पी काय आहे आपला, कॉन्सोनंट आहे. सी पण काय आहे आपला, कॉन्सोनंट आहे. बी कॉन्सोनंट आहे. कॉन्सोनंट साठी फक्त सी लिहिते मी, सी. यू काय आहे, काय असेल यू, कारण की आपण म्हणलं ए ई आय ओ यू म्हणजे हे पण काय झाले आपले वॉवेल्स झाले. क्यू पण आहे कॉन्सोनंट. सी म्हणजे ते व्यंजन आहे, हे स्वर आहे. बरोबर. ए ई आय ओ यू म्हणजे ई पण काय आपला स्वर आहे, स्वर साठी आपण व्ही वापरतोय. व्ही काय आहे, व्यंजन आहे. आय काय आहे आपला, स्वर आहे. एस काय आहे आपलं, व्यंजन आहे. डब्ल्यू आहे आपलं व्यंजन आहे. के पण काय आहे, व्यंजन आहे. एल काय आहे, व्यंजन आहे म्हणजे कॉन्सोनंट आहे. एन पण आहे, कॉन्सोनंट आहे. तर एम काय आहे, ए ई आय ओ यू. ए ई आहे का, आय ओ यू. ई येतोय का, सी येतोय का, म्हणजे सीला पण काय आपण म्हणतो, कॉन्सोनंट म्हणतो. म्हणजे ए ई आय ओ आणि यू ह्याला आपण काय म्हणतोय, कॉन्सोनंट. ह्याला आपण वॉवेल्स म्हणतोय, सॉरी ह्याला आपण काय म्हणतोय, वॉवेल्स म्हणतोय. आणि ते बाकीचे सगळे काय आहेत त्यांना आपण कॉन्सोनंट म्हणतोय. म्हणजे काय म्हणतोय आपण, ह्याला व्यंजने असे म्हणतोय. म्हणजे बघा ए पासून सुरुवात केली मी, एम पर्यंत माझे लेटर आहे. ह्याच्यामध्ये ए काय आहे, स्वर मी तुम्हाला सांगितले किती आहेत, 5 आहेत. ए ई आय ओ यू ह्याच्यामध्ये जे काही
स्वर आहेत म्हणजे वॉवेल्स आहेत त्यांना मी डायरेक्टली खाली व्ही लिहिले, तर जे काही कॉन्सनंट आहेत त्यांना मी खाली काय लिहिते, सी लिहिते, बरोबर. ए ला व्ही येतोय आणि टी ला काय येतोय, सी येतोय, म्हणजे हे व्यंजन आहे, हे स्वर आहे, ए टी ओ. आता बघा ए लिहिलंय काय ते वॉवेल्स, ओ पण काय येतोय वॉवेल्स, यू वॉवेल्स, ई वॉवेल्स, एन वॉवेल, हे बाकीचे सगळे जे काय आहे ते काय आहे, कॉन्सनंट आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉन्सनंट काय करायचे किंवा वॉवेल्स वापरून काय करायचे आहेत, तर हे शब्द पूर्ण करायचे आहेत. कॉन्सोनंट असेल नाही तर वॉवेल्स असेल ते यूज करून आपल्याला हे शब्द काय करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. आता पहिलं चित्र दिसतंय, पहिली काय रे, मांजर आहे, त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, कॅट, सी ए टी कॅट, सी ए टी कॅट. आता 2 नंबरच्याला काय दिसतंय तुम्हाला, डॉग दिसतोय, कुत्र दिसतंय, त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, डॉग असे म्हणतो. तर डॉग काय, डी ओ जी, डॉग. म्हणजे मी इथं काय यूज करते, व्हॉवेल्स म्हणजेच काय यूज करते मी, स्वर यूज करते. आता ह्याला काय म्हणतात, बॅट, बी ए टी, बॅट असे म्हणतात. जग, जे यू जी. आता फिल इन द ब्लँक विथ द कॉन्सनंट. आता मला काय वापरायचं, मगाशी मी वॉवेल्स वापरले, तर मला कॉन्सनंट वापरायचे. हा काय आहे रे, भवरा आहे, काय आहे, भवरा. मग भवऱ्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, टॉप म्हणतात, टी ओ पी, टॉप. काय म्हणतात, टॉप, टी ओ पी, टॉप, बरोबर. हे काय आहे, आपल्या इंडियाचं काय आहे, नकाशा आहे, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, मॅप म्हणतात, एम ए पी, मॅप, एम ए पी, मॅप. एम ए पी, मॅप. आता ही सगळ्यांना दिसते, ही काय आहे, कार, म्हणून पहिल्यांदा लेटर काय येतं, कार, सी ए आर, कार. म्हणजे हे काय आहे, म्हणजे कॉन्सनंट आहे, म्हणजे ह्याला आपण काय म्हणतोय, व्यंजन म्हणतोय, बरोबर. ह्याला आपण काय म्हणतोय, व्यंजन म्हणतोय. तर ह्याला आपण काय म्हणतोय, स्वर म्हणतोय. म्हणजे मी इथं ए वापरला, इथं ओ वापरला, इथं मी काय वापरला, ए वापरला, इथं ओ वापरला, इथं ए वापरला, इथं यू वापरला. म्हणजे हे वॉवेल्स वापरून हे शब्द तयार झालेले आहेत. तर इकडच्या साईडला इकडे सगळे कॉन्सनंट वापरून मी शब्द तयार केलेले आहेत, बरोबर. म्हणजे मी इथं टी वापरला, इथं एम वापरला, इथं सी वापरला, बरोबर. कॉन्सनंट वापरून मी इथं काय केलेले आहे, शब्द तयार केलेले आहेत. रायमिंग वर्ड्स, आपण बघा स्वर पाहिले, व्यंजन पाहिले, त्याच्यापासूनच काय तयार होतात, रायमिंग वर्ड्स तयार होतात. आता बघा सीएटी कॅट, आपण मगाशी बघितलं सीएटी कॅट, सीएटी कॅट. आता रायमिंग वर्ड्स बघा, सीएटी कॅटला काय ते, एच ए टी हॅट. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, यमक जोडणारे शब्द, रायमिंगलाच काय म्हणतात, यमक. रायमिंगलाच काय म्हणतात, यमक जोडणारे शब्द. आता बघा सी ए टी कॅट, एच ए टी हॅट, डी ओ जी डॉग, एल ओ जी लॉग. म्हणजे हे जे शेवटचं अक्षर आहे त्यांचा उच्चार कसा पाहिजे, सेम पाहिजे. एस यू एन सन, आर यू एन रन, पी ई एन पेन, एच ई एन हेन, बी आय जी बिग, पी आय जी पिक, सी यू पी कप, पी यू पी पप, ट्री, बी, फॅन, मॅन, टॅप, मॅप, रेड, बेड, फॉक्स, बॉक्स, फॉक्स,
GT गेट, नेट, स्टार, कार, फिश, डिश. म्हणजे उच्चार कसा पाहिजे तुमचा सेम. किंवा काय काय मुलं काय बघतात, फक्त शेवटचं लेटर बघतात. यस यू एन सन, आर यू एन रन, फक्त लास्ट लेटर बघतात. लास्ट. CT कॅट, HAT हॅट. हॅट उच्चार काय मला माहित नाही, पण काय करायचं, फक्त शेवटचं लेटर बघायचं. 80 हा हे याचं यमकार्ती असेल, पण त्याचा उच्चार पण बघितला पाहिजे. HAT हॅट, CAT कॅट. म्हणजे आपण जे स्वर प्लस व्यंजन ह्यांच्यापासून आपण इथं काय तयार केलेले, शब्द तयार केलेले, बरोबर. मग हे जे शब्द आहेत त्यांच्यापासूनच आपल्याला रायमिंग वर्ड्स पण सोपे जातात. म्हणजे बघा, CA काय आपला स्वर आहे, CAT कॅट, HAT हॅट, DOG डॉग, LOG लॉग, SUN सन, RUN रन, PEN पेन, HEN हेन. ह्याला काय म्हणतात रे, ह्याला रायमिंग वर्ड्स असे म्हणतात. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय आहेत, तर यमक जुळणारे शब्द. रायमिंग वर्ड्सला काय म्हणतात, यमक जुळणारे शब्द असे म्हणतात. नेक्स्ट काय दिलंय त्यांनी, चूज करेक्ट रायमिंग पेअर्स. चूज करेक्ट रायमिंग पेअर्स म्हणजे करेक्ट रायमिंग पेअर काय करायचे आपल्याला, चूज करायचे आहेत. म्हणजे आत्ताच आपण रायमिंग वर्ड्स बघितले, बरोबर. HEN हेन, MAN मॅन, मॅन मेन वगैरे बघितले आपण. ते शब्द बघितले ना आता बॅक साईडला. आपण कुठले शब्द बघितले, हे शब्द बघितले ना. CAT कॅट, HAT हॅट, DOG डॉग, LOG लॉग, SUN सन, RUN रन, PEN पेन, HEN. म्हणजे हे जे शेवटचं लेटर किंवा उच्चार कसा पाहिजे रे, सेम पाहिजे. ह्याला म्हणतात रायमिंग वर्ड्स. आता ह्या रायमिंग वर्ड्स आपल्याला काय करायचं आहे, जोड्या लावायच्या आहेत. बघा पहिल्यांदा काय आहे, एक आहे, सगळ्यांना दिसतंय. EGG एक आहे. आता एक सेम शब्द कुठं आहे, LAG लेक. बरोबर. FEET फिट, फिटला काय ते MEET मीट, मला भेट. GOAT काय ते, गॉटला काय ते COAT कॉट. HOUSE हाऊस, हाऊसला काय ते माऊस. आणि आईसला काय ते राईस. म्हणजे शेवटचं प्रत्येकाचं अक्षर जर तुम्ही बघितलं तर ते कसं पाहिजे, सेम पाहिजे. ह्याला आपण काय म्हणतो, रायमिंग वर्ड्स असे म्हणतो. सगळ्यांना इथपर्यंत कळलं असेल. आपण ABCD बघितली. ABCD बघितली. एक टोटली लेटर्स किती आहेत आपल्याकडे, 26 आहेत ABCDचे. तर लेटर्स कशा प्रकारचे आहेत ते बघितले. त्याच्यानंतर आपण म्हणजे जे काही नियमाने ABCD काढतात, तर ABCD काढण्याची पद्धत बघितली आपण. ए असाच आला पाहिजे, त्याला एकच नंबर येतो. मध्ये जे आडवी रेष वरतो त्याला 2 नंबर येतात. इथून जी सरळ रेष येते, पहिल्यांदा काय काय जण विद्यार्थी गोल करतात, तर B ला प्रथम गोल करायचं नाही, तर पहिल्यांदा रेष मारायची, त्याच्यानंतर ते गोल करायचे. नेक्स्ट आपण स्मॉल लेटर बघितले. स्मॉल लेटर नंतर आपण अल्फाबेटिकल ऑर्डर्स बघितली. म्हणजे ABCD नुसार आपल्याला ह्याची काय लावायची, ऑर्डर लावायची आहे. त्याच्यानंतर आपण वॉवेल्स बघितले, कॉन्सोनंट साऊंड बघितले. त्याच्यानंतर आयडेंटिफाय वॉवेल्स अँड कॉन्सोनंट, ह्यातले आपण वॉवेल्स अँड कॉन्सोनंट वेगळे केले. त्याच्यानंतर वॉवेल्स इथे यूज करून आपण शब्द तयार केला, जसे की CAT कॅट, DOG डॉग असं. त्याच्यानंतर हे जे शब्द आहेत ते कॉन्सोनंट आहेत. आता मी तुम्हाला इथं चित्र दाखवलंय आणि त्याच्या पुढे त्याचं काय तयार करायचं, आपल्याला कॉन्सोनंट यूज करून त्याच्यापासून एक स्पेलिंग तयार करायचे. जसं की TOP टॉप, MAP मॅप, CAR कार. त्याच्यानंतर रायमिंग वर्ड्स बघितले. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, की शेवटचं जे काही लेटर असेल ते कशा प्रकारचं पाहिजे, सेम पाहिजे. जसं की CAT कॅट, HAT हॅट, शेवटचं लेटर किंवा त्याच्याशी जुळणारा शब्द. नेक्स्ट मग आपण यांच्या राईम्सच्या काय लावल्या, पेअर्स लावल्या, म्हणजे जोड्या लावलेल्या आहेत. तिथपर्यंत आज आपण इंग्लिश शिकलेलो आहोत. धन्यवाद.